जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील ज्या विद्यार्थ्यांचा ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा स्पेशलायझेशन विषय आहे यातील 3 नंबरचा जो पेपर आहे तो म्हणजे स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करायला नक्की सांगा. तर चला तर मग आपण बघूया की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकूण प्रश्नपत्रिका ही 70 मार्कांची असणार आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 28 मार्क्स अपेक्षित आहे आणि तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी 3 तासाचा टाईम कालावधी दिलेला आहे. तर या पद्धतीच्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शनकडे तुम्ही नजर टाकायला हवी आणि पेपर हा फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमधूनच होणार आहे. आपणाला परीक्षेमध्ये टोटल 6 प्रश्न विचारले जाणार आहे. तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनकडे नजर टाका. नंबर 1 इन्स्ट्रक्शन आहे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा टोटल 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि एका प्रश्नाला तुम्हाला 18 मार्क्स आहे. ओके, सो या पद्धतीचे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे. आता तुम्हाला एकूण परीक्षेत जे काही 6 प्रश्न विचारले जातील त्या 6 प्रश्नांकडे आपण नजर टाकणार आहोत. इथं पहिला प्रश्न जो काही विचारला जाणार आहे तो MCQचा विचारला जाईल. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. तुम्हाला किमान 8 MCQ दिले जातील. त्यापैकी कोणतेही 6 MCQचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 8च्या 8 MCQ सॉल्व केले तर बरोबर कोणतेही 6 जे काही आहे ते गृहीत धरले जातील. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 वर आधारित असणार आहे. चॅप्टर नंबर 1, 2, 3 वर नेमकी कोणते प्रॉब्लेम येतील हे आपण थोड्याच वेळात डिस्कशन करणार आहोत. तर चॅप्टर नंबर 1 वरती जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल तो जवळजवळ 18 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 3 जो काही आहे तो देखील न्यूमरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वर आधारित राहील. त्यासाठी देखील तुम्हाला 18 मार्क्स दिले जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा देखील न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 3 वर विचारला जाईल. त्यासाठी देखील तुम्हाला 18 मार्क्स असणार आहे. म्हणजे 18 मार्काचे टोटल 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 जो काही आहे तो थिअरी क्वेश्चन किंवा ब्रॉड क्वेश्चन राहील जो चॅप्टर नंबर 4 वर आधारित राहील. आणि चॅप्टर नंबर 4 वर आधारित मी तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन देईल. त्यापैकी कोणतेही 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला निश्चित विचारले जातील तर ते तुम्ही नीट व्यवस्थित काळजीपूर्वक करून ठेवा. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 18 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला किती मार्क्स आहे? 18 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 जो काही विचारला जाणार आहे तो शॉर्ट नोट्सवर विचारला जाईल. ज्यामध्ये तुम्हाला 4ही चॅप्टरवर प्रत्येकी 1-1 शॉर्ट नोट्स विचारली जाईल. अशा पद्धतीने टोटल 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क. असे 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर आउट ऑफ 10 पैकी तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर आता जर का आपण बघितले 1ला तुम्हाला 6 मार्क्स, त्याच्यानंतर 2, 3, 4 आणि 5 मिळून तुम्हाला 54 मार्क आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 10 मार्क. ओके, सो या ठिकाणी बघा 54 आणि 6 60 मार्क होतात आणि 10 एकूण 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. सर्वचे सर्व क्वेश्चन अटेंड करा जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स हे मिळून जातील. आता आपण बघूया की नेमकी 1 नंबर चॅप्टरवर प्रॉब्लेम कोणता, 2 वर कोणता, 3 वर कोणता हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा 1 नंबरचा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे इन्शुरन्स कंपनी अकाउंट. यामध्ये तुम्हाला जो काही न्यूमरिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ फायनल स्टेटमेंट ऑफ लाईफ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स बिझनेस. ओके, यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा विचारला जाणार आहे. बुक्समध्ये किंवा रेफरन्स बुक्समध्ये जे काही सॉल्व करून दिलेले प्रॉब्लेम आहे ते तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी बघा.
ओके. त्यानंतर 2 नंबर चॅप्टर हा तुमचा हॉटेल कंपनीज अकाउंट आहे. यामध्ये तुम्हाला जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे तो म्हणजे हॉटेल कंपनीच्या फायनल अकाउंटवरती हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. ओके. सो या ठिकाणी जसं की फायनान्शियल स्टेटमेंट वगैरे तुम्हाला तयार करावं लागू शकतं. त्याकरता तुम्ही व्यवस्थितरित्या तो न्यूमरिकल प्रॉब्लेम बघा. जसं हॉटेल बिझनेस अँड न्यूमरिकल प्रॉब्लेम ऑन इम्पॉर्टंट टर्म्स या पद्धतीचा महत्त्वाचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाईल. नेक्स्ट आहे 3 नंबर चॅप्टर तो म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जे आपल्या अकाउंटिंग स्टँडर्ड 7 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 11 या रिलेटेड आहे. तर त्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम ऑन कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवरती विचारलं जाईल. कदाचित तुम्हाला 3 पण देऊ शकतात, कॉन्ट्रॅक्ट ए, कॉन्ट्रॅक्ट बी, कॉन्ट्रॅक्ट सी आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टबाबत व्यवस्थितरित्या माहिती दिली जाईल. मग तुम्हाला प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, वर्क इन प्रोग्रेस, नंतर बॅलन्स शीट या पद्धतीने किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट ए अकाउंट हे देखील तयार करावं लागू शकतं. ओके. आणि काही ॲडजस्टमेंट पण तुम्हाला सॉल्व करावे लागू शकतात. तुम्हाला माहिती आहे की कधी वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईडची रक्कम दिली जात नाही, तर ती आपल्याला कॅल्क्युलेशन करावी लागते. ओके. सो अशा पद्धतीने 3 चॅप्टरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. जो क्वेश्चन नंबर 5मध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो 18 मार्काला, तर तो नेमकी कोणता विचारला जाऊ शकतो. तर नंबर 1 पहिला आहे डिफाईन द टर्म ऑफ व्हॅल्यू ॲडेड स्टेटमेंट, एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ व्हॅल्यू ॲडेड स्टेटमेंट असा पण प्रश्न असू शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मला जो काही वाटणारा प्रश्न आहे तो म्हणजे ब्रँड अकाउंटिंगबाबत. ओके. सो एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ब्रँड किंवा डिफाईन द टर्म ऑफ ब्रँड, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ ब्रँड, दॅन मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन या पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो काही याच चॅप्टरवर आधारित प्रश्न आहे तो म्हणजे लीन अकाउंटिंगवरती. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ लीन अकाउंटिंग अँड एक्सप्लेन द लिमिटेशन ऑफ ट्रॅडिशनल अकाउंटिंग किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे काही असतील ते देखील विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यातल्या स्टेप्स, नंतर प्रिन्सिपल्स ऑफ लीन अकाउंटिंग, प्रॅक्टिस अँड टूल्स असे देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके. सो या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या टर्म्स बघितलेल्या आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्सला जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे इंटरनल कंट्रोल सिस्टीम इन हॉटेल असा पण प्रश्न येऊ शकतो. हेड्स ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ऑफ हॉटेल बिझनेस. ओके. नंतर नेचर ऑफ हॉटेल बिझनेस असतील. काही इन्शुरन्स कंपनी रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे त्यांच्या काय म्हणतो टर्मिनॉलॉजी आहे त्या तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायला हव्या. जसं की IRDA. ओके. कदाचित तुम्हाला परीक्षेत IRDAचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. ओके. नंतर इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया कशा पद्धतीने आहे. नंतर अपॉइंटमेंट ऑफ ऑब्डिमम्स हे पण आहे. या बाबतीत तुम्हाला शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे. नंतर तुमच्या जे काही वेगवेगळे इन्शुरन्सचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहे जसं लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, तर हे दोन्हीही व्यवस्थितरित्या तुम्ही करून ठेवा. न्यूमरिकल प्रॉब्लेमला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके. नंतर आता याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट ज्या तुमच्या बुक्समध्ये सॉल्व करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा बघू शकता. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या बाबतीत तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 7 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 11 या बाबतीत पण शॉर्ट नोट्स लिहायला विचारली जाऊ शकते किंवा डायरेक्ट तुम्हाला वर्क सर्टिफाईड, अनसर्टिफाईड किंवा इस्क्लेशन क्लॉज, नंतर प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट याबाबतसुद्धा काही शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे किंवा वर्क इन प्रोग्रेस याबाबत पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके. नंतर लिमिटेशन ऑफ मी तुम्हाला ट्रॅडिशनल अकाउंटिंग मगाशीच सांगितलं त्या बाबतीत पण प्रश्न असू शकतो. इन्व्हायरमेंटल अँड ग्रीन अकाउंटिंग यावरती कदाचित प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाईल की डिफाईन द टर्म ऑफ इन्व्हायरमेंटल किंवा ग्रीन अकाउंटिंग, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स अँड लिमिटेशन ऑफ इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग. ओके. या पद्धतीने तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्वेश्चन नंबर 5मध्ये. आणि 6मध्ये तुम्हाला त्याच्यातले जे काही वेगवेगळे एरियाज ऑफ इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग आहे हे विचारले जातील. याच्यातील एखादा एरिया विचारला जाईल किंवा निस्ता एरियाज ऑफ इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग असा देखील प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो. किंवा लीन अकाउंटिंग, ब्रँड अकाउंटिंग, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड या पद्धतीच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारल्या जाऊ शकतात. ओके. नंतर नाईट ऑडिट, ओके, रेस्टॉरंट ऑडिट, फ्रंट ऑफिस ऑडिट हे सगळे महत्त्वाचे जे कन्सेप्ट्स आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही करून
ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण M.Com पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पेपर काळजीपूर्वक सॉल्व करा। सर्व प्रश्न किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम निश्चित सॉल्व करा। जेवढे प्रश्न विचारले तेवढे प्रश्न निश्चितच आपण सॉल्व करू शकता। सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। यात दिलेले महत्त्वाचे व्हिडिओ आणि मेसेज काळजीपूर्वक आपण बघत जा। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर। जय हिंद। धन्यवाद।